नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार. सायली आणि अर्जुनमध्ये डिस्कशन चालू असतं अस्मिताबाबत. त्यावेळेस ते अस्मिताबद्दल त्याला पॉझिटिव्ह बनवते आणि तिला निर्णय घेऊ द्या असं बोलते. अर्जुन देखील त्या गोष्टीत ॲग्री होतो आणि खूप छान पद्धतीने मला समजून सांगितलं असं तो देखील कबूल करतो. इकडे सुभेदारांच्या घरी चैतन्य खूपच जेवणाचं कौतुक करत असतो आणि हे कौतुक करताना सर्वजण त्याचा आनंद खूप घेत असतात. आता सर्वजण उत्साहात असतात, खुश असतात. अगदी नजर लागण्यासारखं तिथं वातावरण निर्माण झालेलं असतं. तेवढ्यात त्या ठिकाणी प्रिया येते. प्रियाच्या डोक्यावर पदर पाहून सर्वांना आश्चर्यच वाटतं. सर्वजण एकमेकाकडे बघू लागतात. त्यावेळेस रविराज उठतो आणि तिला बोलतो की "तू जर माझी मुलगी असली असती ना, तू आज आमच्यामध्ये डिस्कशन करत असली असती. आमच्याबरोबर आनंद घेतला असता. मी मंदिरात गेले होते," असं ती बोलते आणि त्यांना धागा दाखवते की "मी मंदिरातून तुमच्यासाठी धागा आणला आहे आणि तुमच्या आनंदामध्ये मी देखील सहभागी आहे," असं ती बोलते. पण या सायलीला तिचं सगळं वागणं डुप्लिकेट वाटत असतं. तिच्या मनात काय आहे हे तिला देखील कळत नसतं. प्रतिमा, त्या अश्विन, अर्जुन हे सर्वजण अवाक होऊन तिच्याकडेच बघत असतात की ही एवढी कशी बदलली आहे. हे जर नाटक आहे, या दोघांच्या लक्षात येतं. आता अर्जुन आणि सायलीमध्ये पुन्हा डिस्कशन चालू असतं की महिपतकडं जायचं. इकडे अस्मिताला सचिन बोलतो की आपल्याला जायचं आहे महिपतकडे. त्यावेळेस खूप टाळाटाळ हा सायलीचा करतो. आता ही सायली जी असते ना, अश्विनशी बोलत असते. अश्विनला बी वेगवेगळ्या कारणावरून पैसे मागायचे काम चालू होते. पण आणि रविराज म्हणजे वडिलांच्या मनामधली मी इज्जत पुन्हा मिळवेल असं ती बोलते. त्यावेळेस इकडे सचिन नाश्ता करण्यासाठी तिला जे प्लेट आणायला लावतो तेव्हा ती घेऊन येत असते आणि ती कुठल्या लेडीज संग बोलते आहे असं तिला डाऊट येतो. पण ही बळच स्वतःची समजूत घालते. आता ही प्रिया खूप डेअरिंग करून नागराजकडे पुन्हा येते. नागराज जेलमध्ये खूप चिडलेला असतो. ती बोलते मी तुमच्यासाठी प्रयत्न करेल, कारण तुम्ही तरी मला सांगा की कोण तुम्हाला सोडवणार आहे. तुमच्या घरचे तर कोणीच नाही. मी सोडवणार आहे तर तुम्ही एका अटीवर मी सोडू शकते. फक्त माझं नाव घ्यायचं नाही. त्यावेळेस फक्त 1 महिन्याची मुदत तुला दिली आहे असं तो बोलतो आणि तिच्या अंगावर तो अक्षरशः चिडून त्याच्याकडचा मग फेकतो. खूप चिडलेला असतो. मला 1 महिन्याची मुदत तुला दिली आहे, त्याच्यात मला सोडून दाखव. मी कसं काय 1 महिन्यात सोडू असं ती बोलते. इकडे सायली आणि अर्जुन महिपतकडे येतात. महिपतला प्रश्न करतात, हा नागराज कोणत्या मायाजाळाविषयी बोलत आहे. त्यावेळेस तो सांगतो की सध्या तू अंधारात आहे, प्रकाश दिशेने जाशील. तोही कोड्यात बोलतो. तो स्पष्टपणे काहीच सांगत नाही. महिपतला खूप फोर्स हा अर्जुन देखील करतो, पण तो काही सांगेना. इकडे नागराजकडं ते येतात आणि नागराज बोलतो, आले का पाया पडायला. त्यावेळेस आम्ही पाया पडायला नाही आलो, पण आम्ही सत्य शोधून दाखवू हे सांगायला आलो आहे, असं सर्वजण बोलतात.